मोठ्या गोष्टी आहेत दादा. लेकरांनी आपल्याला सांभाळलं तरी फार झालं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. इथे एवढे मायबाप बसलाय, तुम्ही गॅरंटीनं सांगा बरं, माझं लेकरू पुन्हा बायको आल्यावर आणि माझी पोरगी पुन्हा नवरा आल्यावर मला सांभाळीलच, ह्याची गॅरंटी आहे तुम्हाला? बसलेले आंबोडी ना, गावाचं नाव? हा, बोलत जा बोलत जा. तुम्हाला 200 देऊन आणलंय का? नाही ना, मर्जीने आलाय की स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आलाय, सुखासाठी, समाधानासाठी, जगाच्या मालकाच्या प्राप्त्यर्थासाठी, परमात्म्याच्या आनंदासाठी आलायत ना. तशी बसा, उशीर झालाय वगैरे फार काही काळजी करू नका. कितीही पडलं तरी ते जागेवरच आहे, कुठं जाणार? वाढलं तरी आपलं नाही, कमी झालं तरी. ही सगळी कल्पना आहे, कल्पनेची बागा. हो कवडे काळी संत मंडळी सुखी असो. अर्थात हो, एका माणसाचा बंगला जळतोय, बाप मोठ्या मोठ्या रडायला लागला, पण पोराच्या डोळ्यात पाणी नाही. बापाला वाटलं काय पोरगा जन्माला घातला, ह्याच्यापेक्षा नसलेलं बरं. माझी जिंदगी गेली माझा बंगला बांधण्यात, माझं पिकलं पान उद्या गळून पडणार आहे. या पोरासाठीच एवढा बांधला, पण ह्याला तीळ मात्र जळायला लागला तरी काही फरक पडत नाही. तसंच आहे म्हणला, कष्ट मी केला, याला काय फरक पडणार आहे? पोराला म्हणला, अरे तूच राहणार आहे म्हणून तरी आग विझवायचा प्रयत्न कर. पोरा म्हणला, बाबा जळू दे, मी परवाच बांगला ऐकलाय की आता आपला नाही. बाप म्हणला जळू दे, मग कुठं जळते बघू. बापाचाही आत्मागार झाला, तेवढ्याच पोराचा फोन वाजला आणि पोरगा मोठ्या मोठ्या रडायला लागला. बाप म्हणला, आता तू का रडतोय? ती म्हणला, जन घेतलाय ती आता नगो मानला. कल्पना. अर्थात जोपर्यंत सत्य माहित आहे तोपर्यंत माणूस सुखी आहे. तुम्हालाही कळतं, कळत नाही असं नाही. जगात कळत नाही असं कोणीच नाहीये बघा. हा भ्रम आहे, कळत नाही. दारू पिल्याला म्हणतो मला पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारत बायकोला रात्री सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पेला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या. माय आता पेला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाढ लागतात खा. खाईल का ग माय? अगं कितीही बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय कमी लेंड्या आहेत ना ते. त्याला नाटकं करतात ते. आम्ही तसंच आहे, कळत कसं नाही आम्हाला, सगळं कळतं आम्हाला. पण माऊली सांगतात, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, पैसेचे तरी हिंडवी नाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ती म्हणजे मनाची कल्पना आहे. या कल्पनेला जर टाळायचं असेल तर सोपं आहे ना, हरिमुखे. जिथे सत्य कळलंय, या जगात सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्यात जगत भास आहे. हा जगत भास जेव्हा माझ्या लक्षात आला, जो असे जागता, तू जागा आहे, कळतंय त्याला आणि कळतंय त्या गोष्टीला वळवतोय तो. आणि साधा प्रश्न विचारते मायबाप तुम्हाला, बोलत जा फक्त. झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, सोपं आहे की? झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, मग अवघड कोणाला आहे? एक काम करा, कीर्तन नगर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. पाया पडतं तुमच्या. निस्ती बसले, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. ऍटिट्यूड हा. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी नॉट अ जोक हा. तुळशीरामांमधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. एका घराची एक चौकट रावणाची 22.5 क्विंटलची आहे. 2 BHK आपला. एक चौकट, धोंड्याचा महिना चौकट, अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं आपल्या. तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. 2250 किलोची एक चौकट आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर आहे रावणाचं. अशी 7 कोटी घरं सोडायची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. नाही, कधी कधी घरातली मी फुटते ती म्हणा. मी रामायण सांगते, तुम्ही भलतीकडे लिहू नका. रामायण, विभीषण सक्का होता पण सोबत रावणाच्या नव्हता, विनाश झाला. लक्ष्मण सावत्र होता पण सोबत रामाच्या होता, विजय झाला. ही नात्यांमध्ये ताकद असते, आपली माणसं आपल्या सोबत लागतात. कुटुंब पाठीशी असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. अख्खं जग यशस्वी माणसाला पाडू शकत नाही, पण आपल्याच जवळची माणसं यशस्वी माणसाला नक्कीच खेचू शकतात. कारण माणसाला बोलणं वाईट कोणाचं वाटत नाही जगाचं. अख्ख्या जगाने वाईट बोललं तरी त्या माणसाला वाईट वाटत नाही, पण ज्ञानी जरी माणूस असला आणि त्याला जवळच्या माणसाने त्रास दिला तर तो त्याला जाणवतो. हा इतिहास आहे, तुम्हालाही चांगलंच कळतंय. पुरंदर तालुक्यातली माणसं आहात तुम्ही. माझ्या शंभूराजांच्या इतिहासाला कलंक जवळच्याच माणसांनी लावला ना. नाहीतर 56 लाख कोटीचं फक्त शंभूराजांना मुघल देत होते. एकमेव असे राजे होते
अहो जे कधीच कुठल्या गोष्टीसाठी स्वाभिमान घाण टाकायचं नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 90% सगळ्यांना माहित आहे. तुम्हीच मला सांगा ना दादा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूच. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मुघलांना वाटलं इनका तो मसीहा गया बिनको कौन वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. औरंगजेब स्वप्न बघतोय, बहुत जलील किया इन मराठों ने हम पे, सूरत लोटी श्रृंगारपुर लूटा बर्तन तक नहीं छोड़ा, अब तक उसकी जख्म खुप रही है मेरे दिल में, अब देखते हैं शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. पैशाच्या लालचे पोटी 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी कुणीतरी स्वाभिमान घाण टाकलाय आणि माझे शंभू राजे मुघलांच्या हाती लागले. हे तर करा विचार, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्याच्या मानाने, त्यांच्या खजिन्याच्या मानाने, त्यांच्या संपत्तीच्या मानाने औरंगजेबाचा अखंड हिंदुस्थान, आपलं अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. इतकी श्रीमंती होती औरंगजेबाकडे. निजाम पायाखाली घेतलंय, आदिल पायाखाली घेतलंय, स्वराज्य काय अवघड होतं. निष्ठा 1-2 वर्ष नाही, 1-2 महिने नाही, सलग 9 वर्ष औरंगजेब शंभूराजाशी लढत होता. पण 9 वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभूराजांना 21 वर्षाच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद ज्या राजात होती, तो राजा मुघलांच्या हाती लागेल तरी कसा. तेव्हाही कुणीतरी 500,000वर मतदान केली म्हणूनच सगळा गोळ झाला महाराजांना. तेव्हाही अशी होती काहीतरी, आणि ती आजही आहे. एवढंच शिकवायचं लेकरांना महाराज, आम्ही कोण आहे, कुठल्या मातीतलं, कुठल्या जातीतलं आणि कुठलं कर्म असलं पाहिजे. एवढी शिकली ना लेकर, काय लागतं रे, आणि वय तेच. माऊली सांगतात ती सुजलीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता बरी तयात आहे. माऊली म्हणतात लेकरावर कृपा बाळपणीच होते. वरी म्हणजे कृपा, वर म्हणजे कृपा कधी होते. एखादा व्यक्ती जर मोठा झालाय तर तुम्ही असं समजू नका तो मोठ्यापणी मोठा झालाय. मी कीर्तन करते त्याला 18-19 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलंय. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझ्या पंजाच्या पांजारी माळकरीच होता. त्याचं पुण्य भेटलंय मला. आम्ही काही ढगातनं पडलो नाही. आमच्या घरात आठवड्यातनं 4 दिवस भजन असायचं, उरले 3 दिवस फक्त संसार असायचा. आमच्या घरात लेकूर रडायला लागलं की भजनात बसवायची. भजन आवडायला किती वेळ लागतो असा, आणि आवडून आवडं भजन करावंच लागायचं आम्हाला. जबरदस्ती होती आमच्यावर. पण आज त्याच भजनानं आजकालची पिढी म्हणते काय देतं देवाचं ना. एखाद्या मुलीला विचारलं ना, का गं बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली, पण कधी आई वडिलाचा आदर करताना, मोठ्याच्या पाया पडताना, भगवंताला मानताना दिसली नाही. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी माय. पण एक बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतं देव मानतो नाही. मी कशाला बोलावं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेंडम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे, अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये आगणी म्हणून जो वास करतो ना, तो मी विठ्ठल, जगदीश्वर, कृष्ण, राम, शिव, विश्वेश्वर, पंचमहाभूत मी, अणु, रेणूही मी. आणि सर्वस्वच मी. तर कुठल्या बेसेसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तरी कसं. देव नाही असं म्हणता तरी कुठल्या तोंडाने. ज्या तोंडाने म्हणतात त्याची वाच्यताही त्याच्याच मुळे. करा विचार. आजकालची पिढी जरा स्टँडर्ड झाली. हाय क्लास, पैसा आहे, नाव आहे, श्रीमंत मायबाप आहेत. काही कमी नाहीये केलं देवाने. देतो, पण देवाने दिलं याची जाण असावी. अर्थात परमार्थ करू वाटत नाही लोकांना. आणि तुम्ही तर एवढी भाग्यवान माणसं आहेत दादा. काहीतर पुरंदर तालुक्यात जन्माला आलात, शंभूराजांच्या पायथ्याशी गावं तुमची. तर ते सोडा, जगाचा मालक, अखंड दैवत महाराष्ट्राचं असणारं जेजुरी तुमच्या पायथ्याशी. हाकेच्या अंतरावर आळंदी, हाकेच्या अंतरावर देहू. सगळ्यात महत्वाचं, दर किती महादेवापासून चालू झालेली वारी आजही तुमच्याच दारातनं जाते. म्हणजे भाग्यवान किती त्याचा विचार करा ना. किती सौभाग्य. विश्व माऊलींच्या कृपेने राहता, जगत बापाच्या कृपेने राहता, आराध्य दैवताच्या कृपेने राहता, आणि इतिहासाचं सानिध्य तुम्हाला म्हणजे हेवा वाटवा की रे तुमच्या जीवनाचा. इतकं सौभाग्य तुमचं. आणि टाळ्या वाजू वाटलं तर वाजवीच जा. असं काही सरकारचा जीएसटी नाहीये, त्याला मोफत आहे वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवत नाही असं नाही, वाजवताय, पण माझ्यावर उपकार केल्यासारखी टाळी आहे तुमची. तुमची टाळी कशी माहिती आहे,
दर्गे बोलली बाई चांगलं दर्गे आली बाई आमच्या गावात दर्गे दर्गे करती बाई कीर्तन दर्गे काळी पाहिजे तर दर्गे तुमचं कसं आहे माहित आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हा विनोद आहे ते कळण त्याला विश्व आहे जयाचे आहे कळलं नाही तयाचे परित्र पुस्तिकाई असं वर्णन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं काय म्हणजे तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा फरक कळत नाही का देव आहे यात वाद नाहीये अर्थात नाही पण महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा अरे माणूस आहे का आपण भूत प्रॅक्टिकली पण विचार करा ना महाराज लोकांच्या पाया पडण्याची पोरं झाली असती बायको बोंबलाई गेली असती का या जगाने मी बोलतीये का नाही जगद्गुरु तुकोबा सांगतात नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती नेने फुंकतो कान नाही एकांतिक ज्ञान म्हणजे तुकोबांची वाच्यता जगद्गुरु बोलतात भामटेपणाच्या पाठीमागे लागू नका रे दादा आयुष्य आहे ना या सत्य असत्यामध्ये निघून जाणार आहे आणि हे ज्याला कळतंय ना दादा मला कळत नाही हे ज्याला कळलं नाही त्याच्यासारखा वेळा दुसरा नाही मला कळत नाही एवढं तरी मला कळावं अर्थात जगाचा मालक माझ्या सानिध्यात आहे माझं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे एवढं जरी ज्याला कळालं ना धन्य माता तिथं जागा राहायचा प्रयत्न मग तो माणूस म्हटला महाराजाला महाराज वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने माघारी आला म्हणला भावताय तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोंबलू नको झालं नाही दुसरा दिला हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भावताय तू 2दा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत 2दा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू बघायला आली सगळी बायको घेऊन आली हुशार आहेत तुम्ही ज्याला कळलं तो 2दा एकटा झाला बायको कुठे ती म्हणलं लग्न नाही झालं तुम्ही सांगा आंबोडीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल मग मी तुम्हाला सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल भावे विना भक्ती विना बळे विना शक्ती भावे विना देव न कळे गुरु विना अनुभव कैसा कळे भाव बळे आकळे एरवी ना कळे करतरी आवळे म्हणून तर धन्य माता पिता असाच देव कळत नाहीये प्रारब्ध प्रबळ आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली काही माणसं म्हणतात भजन आवडत नाही अरे तसं नाहीये काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही काही म्हणतात बसलो पण मधनच आलो काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही तुमच्या चुकाच नाही तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही मायबाप यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे भाषा माझी नाहीये नामासी विनमुख तो नर पापिया हरे विन धावया मग आज जर लेकरं तुमची भजन करताय तर हे तुमचं पुण्य आहे हे तुमचं भाग्य आहे हे तुमचं सौभाग्य आहे आणि ह्याची ताकद एवढी आहे एका राम नामाची गणना ब्रह्मांडिक सुद्धा करू शकत पुण्याची गणना असा कोण आहे मला सांगा आणि देवाचं नाव नकळत घेतलंय अज्ञानीपणी घेतलंय संसारात घेतलंय परमार्थात घेतलंय काही फरक पडत नाही मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का लागतो की नाही बोलत जा ना तुमचं कसं झालंय एक वर्ग एसटीत चढला खाली उतरला मोठे मोठे हसायला लागला शेजारच्याने सहज विचारला एवढा का हसतो ते कंडक्टरला फसवला तर म्हणला कस काय म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही शाळेला कळलं आता इतक्या गाड्याला कुठं परमार्थ शिकवता का दादा थोडा विचार पण करीत जा ना तुम्ही नाही बोलले तर माझं काय वाटत माझं ठरलंय की ठरलंय काय तुम्ही पण काही पण म्हणा पण महाराजांवर बोललं की तुमची लय खसखस पेटत आहे असं ते हरकत नाही चालतं तेवढं आता विचार करून सांगा सोपं आहे की हो दादा देवाचं ना मग रागाने खाल्ला गोड लागतो की नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेला ट्राय करा नाही थांबा लेकर शिकू द्या महाराज त्यांचं सौभाग्य म्हणून बघू द्या सोपं नाही किंवा आम्हाला माहीतच आहे विष मारणारच आहे विषाची परीक्षा घेण्यात मजा रागाने खाल्ला तरी गोड लागणारच आहे नाम भगवंताचं आहे संसारात घ्या परमार्थात घ्या अज्ञानीपणे घ्या साध्यापणाने घ्या ज्ञानात घ्या अज्ञानात घ्या ज्या वेळेस मुखात देवाचं नाव आलं ते पुण्य दिल्याशिवाय राहत नाही ही ताकद त्याची आहे त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं ते देतच पण विनंती आहे लेकराची नावं सुद्धा देवाच्या नावावर का ठेवायची जुनी माणसं कसं का होईना देवाचं नाव मुखात पाहिजे परंपरेनं तेच चालत आलं हो मायबा आता बदलत चाललं ही गोष्ट वेगळी आहे आजकालची पिढी काय करते कशी हे बघा सोशल मीडिया तुम्हाला चांगलं माहित आहे एखाद्या रीलला जर आपण
लाईक केलं तर पुढच्या 4-5 रील त्याच संदर्भात येतात, बरोबर आहे? मग ज्ञानोबारायांच्याच रीलला लाईक करा ना, पुढच्या 4-5 त्याच येते. तुम्ही काय करता हेही कळतच की तेच करा. एखाद्या समाधीचा फोटो आला त्याला लाईक करा, पुढचे 5 तुम्हाला समाधीचेच व्हिडिओ येणार आहेत, पुढचे 5 तुम्हाला भजनाचे. त्याला कळलं की अवलाद वारकऱ्याची, ह्याला वारकऱ्याचंच पाठवा, तुमचं तेवढं मोबाईलला. आता तुम्ही जर पाटलाची लाईक केली, पुढच्या शिवडीला पाटलाची, तुम्ही बंदीकडे नेऊ नका, पुढचे पाटलाच्या देणार आहेत तुम्हाला. फक्त पाटील कोणते हे तुम्ही ओळखले पाहिजे. अवघड करून ठेवलंय जगाने. लक्षात ठेवा, आपण त्या परंपरेची माणसं नाहीये. आपल्याकडे यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंत वास करतो. हा धर्मशास्त्राचा न्याय आहे आपला. विनंती आहे, आम्ही जास्त काही अवघडत जात नाही. ज्ञानोबाराय सोप्या पद्धतीने सांगतात, अगदी तसं आहे भगवंता. चतुर तुकोबा सांगतात, ज्ञानोबारायांच्या म्हणण्याला सामर्थ्याने साथ देतो मी. इथे पूर्वपुण्याची फार पुण्य आहे. आपण सोपं म्हणतो बघा, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्य आहे असं म्हणतो ना. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले माया विठ्ठले. पण हे जिथून चालत आलं तुकोबराय ते वर्णन करतात, तेव्हा काय भाग्यवान असतं ते मायबा. कारण विचार, काय कूस पावन असेल तर जिजाऊ छत्रपती संत रत्नाच्या माईच्या पोटी जन्माला यावं, काय कूस असेल त्यांची. त्याची जाऊ जणे दोनही रत्न घडवले. मुचरा मानाचा मानाचा चिजकिला, मुचरा मानाचा मानाचा चिजकिला, मानाचा मानाचा चिजकिला, मुचरा 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 मानाचा मानाचा चिजकिला. ताई 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 कोण होत्या मासाहेब जिजाऊ? रायारावांना याच पुण्याच्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरवला आणि या पुणेकरांना सांगितलं, आणि या मातीत जर जमीन पिकवली ना, निर्वंश होईल कुळाचा. निर्वंश, पिढी टिकणार, लेकरं जगणार. अंधश्रद्धा पसरवली या पुण्याच्या मातीत. माणसं घाबरायला लागली, स्वतःचीच माती पण पिकवायला चिंता करायला लागली. वाटायला लागलं लेकरं जगली तर माती आहे. लेकरासाठी माती पिकवतो, लेकरच राहिलं तर मातीचं काय करायचं? आपली जमीन आपलीच माणसं पिकवत नाहीये. राग आणायची जाऊन ना. 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्याच रायारावाच्या मातीमध्ये जाऊन जिजाऊ उभा टाकल्या. माणसं म्हणले, आऊसाहेब, अहो एकूण प्रयत्न लेकरू आहे तुम्हाला, कशाला परीक्षा घेताय काळाची? अहो एवढं दिलं की तुम्हाला देवानं, काय गरज आहे जमीन पिकवायची? जागीर आहे तुमच्याकडे पुण्याची, कशाला मातीमध्ये उतरणार? आऊसाहेबांना सांगितलं, अरे अंधश्रद्धेला मी मानत नाही. बहु द्या माझ्या कुळाचा नाश झाला तर माझ्या एकटीचं लेकरू मेलं तरी चालतंय, पण स्वराज्याची पुढची पिढी जगली पाहिजे म्हणून या मातीत मला टिकवता. या बाईनं कंबर खवली, 3.5-4 वर्षाचं पोरगं हाताला धरलं आणि त्याच पुण्याच्या मातीतनं जिथं रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला, तिथं सोन्याचा नांगर या आऊसाहेबांना फिरवला. आणि माती नांगरली, माणसाची मनं नांगरली. माणसं म्हणली, शेतकरी आहे आऊसाहेब. अवं शेतकरी म्हणजे खावा, इथं विहीर पाणी खोदावी तेव्हा पाणी प्यायला भेटतंय. आम्ही शेती कुठल्या जीवावर पिकवायची? शेती बोलण्यानं पिकवता येत नाही आऊसाहेब. तुमच्या बोलण्यानं बळ आलं, पण पैशाचं
होती आणि ज्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ होतं आणि पतसंस्थेचं नाव स्वराज्य होतं. त्या शेतकऱ्यासाठी पहिली पतसंस्था आऊसाहेबांनी उभा केली स्वराज्य नावाची. तिथं बी बियाणं, खतं, अवजारं, बैलगाड्या शेतकऱ्याला व्याजावर दिल्या जायच्या, पण व्याज पैशाचं घेतलं जात नव्हतं. मला कौतुकानं वाटतं, अहो काय इतिहास सांगू माझ्या राजाचा आणि त्यांच्या विचार कौशल्याचा. कालही शेतकरी मरतो, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का दादा? माती पिकवणारी माणसं आहे तुम्ही, उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? नाही ना. अहो काय बापाचं काळीज आहे माझ्या, आणि शेतकऱ्याची अवलाद आहे म्हणून जीव तुटतो दादा. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. एवढं मन ज्याचं मोठं, पांडुरंग कसं वाटणार नाही त्याचं. माझ्या शिवरायाच्या काळात कौतुकानं सांगते मी, अरे पोराच्या मांसावर पापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला. पण त्या दुष्काळात सुद्धा माझ्या छत्रपतींच्या काळात एकही शेतकऱ्यानं गळ्याला फास लावला नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं. काय मॅनेजमेंट असेल, काय व्यवस्थापन असेल, कुठून आली ही ताकद? धन्यवाद आपल्याला. कारण जिजाऊने शिकवलं होतं, शेतकऱ्याकडनं ऐवजाच्या बदल्यात ऐवजच घ्यायचा, जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घ्यायचा. जर बैलगाडी घेतली ना तुम्ही व्याजावर, त्याचं व्याज बैलगाडीच होतं, पैसे नाही. म्हणून शेतकरी बैल विकत नव्हता, बैलगाड्या विकत नव्हता, जनावरच झोपत होता. या माझा जिजाऊंनी स्वराज्य केलं. कौतुक आहे का? कशासाठी? व्यवस्थापक बाई आहे. जी ताकद माय तुमच्यात आहे ना, ती ताकद कोणात नाही. की लय गोड आहे ग माय तुम्ही, आंबोडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुमचं तोंड सोडलं ना, तुम्ही लय गोड आहे. आईची घेतली पण थोडं खरं बोलावं लागलं. कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच येत आंघोळ. पैसा नाही असं नाही, पण मॅनेजमेंट कळतं तिला. संसाराचं व्यवस्थापन हालू देत नाही ती. माझ्या आईला, माझ्या आजीला 5 स्टार हॉटेलला नेलं मी मुंबईला. 5 स्टार 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी 4 चौघात शिव्या दिल्या, ते जाऊ द्या पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं अगं 4 लोक ओळखतात मला. आई म्हणली ह्याच्यापेक्षा बासुंदी बरी 5,000 तांब्यात गलीला खाल्ली असते. मॅनेजमेंट. पण आम्ही कौतुक करतो त्या माय बापाचं. त्यांना कळलं की पिढी कशी असेल. तुमच्याच हातात आहे रे. खरंच माय बाबा हो, लेक आहे म्हणून सांगते, माझ्या शब्दांचं वाईट वाटू देऊ नका. जी म्हातारीच विसरी लावलं बेजार आहे, तिला पुढच्या पिढीला काय शिकवायचं? ती विसरी लावलं